कोल्हापूरची जलसंपदा या एस न्यूजच्या वृत्तमालिकेचा आज शेवटचा भाग आहे। आजच्या भागात आपण पाहणार आहोत एका महालासारखी रचना असणारी किल्ले पन्हाळगडावरील वैशिष्ट्यपूर्ण विहीर। आणि मी आली आता कोल्हापूरच्या पन्हाळगडावरती। पन्हाळगड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर तिथं अंधार बाव या ठिकाणी मी आली आहे। अंधार बाव म्हटलं की आपल्याला अंधार विहीर दिसते, तर अंधार विहिरीबद्दल आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत मावळ्यांनी जशी मदत केली, तितकीच किंबहुना त्याहून अधिक मदत ही सह्याद्रीच्या डोंगररांगांमधल्या गडकोटांनी केली आहे। पन्हाळगड हा अशाच गडकोटांमधला एक महत्त्वाचा गड। स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत उभे असलेल्या पन्हाळगडावरील 3 दरवाजा परिसरातील ही 3 मजली वास्तू आपलं लक्ष वेधून घेतीये। कुणीही बाहेरून बघितल्यावर ही एक इमारत असल्याचं जाणवतं, पण ही इमारत म्हणजे एक विहीर आहे हे 2 मजले उतरून गेल्यावरती समजतं। पन्हाळगडावरती शिवछत्रपतींच्या अगोदर अनेक राजवटींनी कारभार केला। यामधल्या आदिलशहाच्या काळात ही विहीर बांधण्यात आली आहे। गडावरती येणाऱ्या शत्रू सैन्याकडून गडावरील जलसाठे दूषित केले जाऊ नयेत यासाठी या विहिरीची एखाद्या इमारतीसारखी रचना करण्यात आली आहे। या इमारतीमधल्या तळात अंधाऱ्या भागात असलेल्या जलसाठ्यामुळे या विहिरीला अंधार बाव म्हटलं जातं। या वास्तूच्या 2 मजल्यावरती राहण्याची व्यवस्था आणि किल्ल्यातून बाहेर पडण्याचा चोरमार्ग असल्यामुळं ही इमारत गडावरच्या लोकांची तहान भागवण्याबरोबरच गडाच्या संरक्षणात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत होती। जलसुरक्षेसाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्याचा नमुना म्हणून ही विहीर गडाला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय ठरते। यंदाच्या कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीत चांगला पाणीसाठा आहे। एखाद्या महालासारखी रचना असलेल्या या विहिरीला अंधारबाव बरोबरच जलमहाल म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर आपण या व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही अंधार विहीर जी होती तर ती आपण पाहिलेली आहे। तर अंधार विहीर ही कशासाठी त्यावेळेला बांधण्यात आली होती याचा इतिहास आपल्याला ही विहीर सांगतो। कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर।